सध्या शासनाने लाडकी बहीण योजना आणली. तीच पद्धत झाली. माझी लाडकी बायको विधानसभेत पाठवायची आणि आपल्या लाडक्या बहिणी खुरपायला पाठवायची. आणि स्वतः खासदार झाल्यानंतर स्वतःची बायको विधानसभेत पाठवायची. हो, त्याच्याहीपेक्षा आपल्या तालुक्यात चांगल्या चांगल्या महिला शिकलेल्या आहेत, त्यांना होतं ना आमदार. जर खासदार साहेबांना पहिलीच महिला जर विधानसभेत पाठवायची असेल तर त्यांच्याच पक्षातील एखादी सुशिक्षित महिला सरपंच असेल ना, त्यांना पाठवलं तर काय अडचण आहे. आणि जर चांगली शिक्षण म्हणजे तुम्हाला घराणीशाही चालवायची, भूमिपुत्रांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जातं. कारण ह्या ठेकेदारांना म्हणजे राजकीय लोकांनी जे ठेकेदार नेमलेत तर त्या ठेकेदारांना आपल्या भूमिपुत्राकडून फायदा होत नाही, म्हणून त्यांना कंपनीच्या गेटवरूनच पाठीमागं पाठवलं जातं. राजकीय दबाव झाल्यामुळं गुन्हेगारी क्षेत्र वाढतं. म्हणजे एखाद्याने गुन्हा केला आणि राजकीय पुढाऱ्यांनी तिथं फोन करून सांगायचं का माझा कार्यकर्ता आहे सोडून द्या. त्याच्यामुळं काय होतंय, कार्यकर्त्याला अजून बळ मिळते आणि दुसरा गुन्हा करायला तो परत मोकळा होतो. त्याच्यामुळं गुन्हेगारी क्षेत्र हे आपल्या तालुक्यात वाढत आहे. नमस्कार, मी सम्याका हिरवे NTV नाव या चॅनलवर आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत पारनेर नगर विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब खेडेकर आहेत. तर चला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात, आमदार झाल्यावरती त्यांचे पारनेर ह्या तालुक्याबद्दल काय विजन असेल. सामाजिक कार्य करता करता तुम्ही राजकारणाकडे कसे वळाले? मी सामाजिक काम करत असताना अनेक लोकांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि त्याच्यानंतर राजकारणाशिवाय पर्याय नाही. आणि सामाजिक काम करत असताना राजकारणात गेल्याच्या नंतर त्या लोकांचे आपण ते प्रश्न जास्त प्रमाणात मार्गी लावू शकतो, ह्या हेतूने मी त्या राजकारणात प्रवेश करत आहे. तर सामाजिक कार्य करता करता तुम्ही राजकारणाकडे तर आले, पण इथून पुढे तुम्ही सामाजिक कार्य तुम्ही तसंच चालू ठेवणार आहात की बाकी नेत्यांसारखं खोटे आश्वासनं देत राहणार आहात? नाही, जरी राजकारण हे फक्त एक निमित्त आहे, समाजकारण हेच राजकारण असतं, पण अनेक राजकीय लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन फक्त राजकारणावर जोर दिला. राजकारण हे समाजकारणासाठीच असतं आणि ते मी राजकारण झालं हे फक्त निमित्त आहे, पण त्याच्यानंतर माझं सामाजिक काम हे पूर्ण वेळ चालूच राहणार आहे, त्याच्यात काही खंड पडणार नाही. पारनेर तालुक्याची परिस्थिती पाहता सुपा MIDC कार्यक्षेत्रामध्ये परप्रांतीयांचे वाढते अतिक्रमण पाहता स्थायिक भूमिपुत्रांना न मिळणारे प्राधान्य, यावर आपलं काय मत? भूमिपुत्रांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जातं. कारण ह्या ठेकेदारांना म्हणजे राजकीय लोकांनी जे ठेकेदार नेमलेत तर त्या ठेकेदारांना आपल्या भूमिपुत्राकडून फायदा होत नाही, म्हणून त्यांना कंपनीच्या गेटवरूनच पाठीमागं पाठवलं जातं. आणि जे बाहेरचे परप्रांतीय लोक आहे ते तिथं कामाला ठेवले जातात, कारण त्यांच्यापासून जास्त फायदा आहे ना यांना. आणि हे सगळं आपल्या तरुणांना दिसतंय पण कळत नाही. आणि इलेक्शन आलं किंवा जे इलेक्शन येतं त्यावेळेस हेच आपले तरुण त्या राजकीय लोकांचे झेंडे घेऊन फिरत बसतात. पण त्यांना हे कळत नाही का भविष्य आपलं धोक्यात आहे. कर आपला आज रोजगार जातोय, हे राजकारण होऊन जाईल 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं 5 वर्षाचं होऊन जाईल, पण येणाऱ्या भविष्य पिढीत हे परप्रांतीय आपल्या सुपामध्ये येऊन स्थायिक झालेत आणि होत राहिलेत. भविष्यात आपल्या तरुणांना काम मिळणार नाही आणि भूमिपुत्र ही सुद्धा अडचणीत येईल. आपल्या जमिनी असून जर आपल्याला तिथून हुसकावलं जाईल कालांतराने. आणि ह्या परप्रांतीयांचं ह्या राजकीय लोकांनी वोटिंग कार्डसुद्धा बनवलेत आणि हे वोटिंग कार्ड बनवून हे स्वतःचे मतदारही करून घेतले या राजकीय पुढाऱ्यांनी. याचा धोका आज नाही वाटत, अजून 5-10 वर्षांनी वाटेल. मग तुम्ही यावर आमदार झाल्यावरती काय उपाययोजना करू शकता? प्रथम आपण त्या कंपनीशी चर्चा करून आमच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, ही प्रथम आपली मागणी राहील. भूमिपुत्रांना कोणत्याही परिस्थितीत रोजगार मिळून देणार 100%, त्याच्यात कोणती बिलकुल शंका बाळगायची नाही. कारण मी याच तालुक्यातला आहे, मी रोजगार क्षेत्रातून आलेलो आहे, मला माहिती आहे काय रोजगाराची काय परिस्थिती आहे. ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्यात त्यांनाच आज गेटवर उभं राहण्याची वेळ आलेली.
त्यांना कुठलाही हक्क नाही. त्याच्यामुळं त्यांना हक्क मिळवून देणं हे माझं काम आहे आणि ते मी करणार. प्रश्न दुसरा असा की लाडके बहीण योजनेकडे आपण कसे पाहता आणि फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या हातीस काही काम भेटलं तर भविष्यात त्याचं काय प्लॅनिंग आहे? सरकारने लाडकी बहीण योजना काढली, काही दृष्ट्या एक चांगलं बी आहे. महिला त्यामुळे बँकेत गेल्या, बँकेशी त्यांची ओळख झाली. कधीही व्यवहारात न येणाऱ्या महिला त्या व्यवहारात आल्या, त्यांना बँकिंग क्षेत्र कळायला लागलं. याच्यामागं दुसरी एक बाजू आहे. हे बँकिंग क्षेत्र कळलं इथपर्यंत ठीक आहे, अनुदान दिलं इथपर्यंत ठीक आहे. पण याच्यानंतर शासनाने आता त्या महिलांना रोजगार देणं गरजेचं आहे. एक लालच म्हणून मोफत पैसे देणं हे तर माझ्या दृष्टीने चुकीचंच आहे. पण रोजगार जर दिला तर त्याच्याही 10 पट ह्या महिला काम करू शकतात. बरोबर. ही योजना राबवणं, त्यांना घरपोच काम देणं हे अतिउत्तम ठरेल. मग तिसरा प्रश्न असा की पोलिसांवरती राजकीय दबावाबद्दल आपलं काय मत? राजकीय दबाव झाल्यामुळं गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे. म्हणजे एखाद्याने गुन्हा केला आणि राजकीय पुढाऱ्यांनी तिथं फोन करून सांगायचं का माझा कार्यकर्ता आहे सोडून द्या. त्याच्यामुळं काय होतं आहे, कार्यकर्त्याला अजून बळ मिळते आणि दुसरा गुन्हा करायला तो परत मोकळा होतो. त्याच्यामुळं गुन्हेगारी क्षेत्र हे आपल्या तालुक्यात वाढत आहे. तर तुम्ही आमदार झाल्यावरती काय कराल त्याबद्दल? मी आमदार झाल्यावरती पोलिसांना पूर्ण मोकळीक राहील. त्यांचा कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी त्यांच्या पद्धतीने राबवायचा. कोणताही आमदार असेल, कोणताही पुढारी असेल राजकीय, त्या पोलीस स्टेशनमध्ये हस्तक्षेप होता कामा नाही. माझा कार्यकर्ता असला तरी त्याला जी शिक्षा जायची ती झालीच पाहिजे. गुन्हा केला म्हणून शिक्षा झालीच पाहिजे. चुकीच्या माणसाला सपोर्ट करणं हे आपल्याला नाही जमणार. त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील हे तरी मला 100% वाटतं. पारनेर तालुक्यातील शाळा कॉलेज शाळेची परिस्थिती पाहता वाढती गुंडगिरी, टुक्कारगिरी, मुलांचा व्यसनाकडे वाढता कल याकडे तुम्ही कसे पाहता? शाळेच्या आवारात जे टुकार पोरं हिंडतात किंवा शाळेच्या आवारात जे व्यसनाधीन होऊन मोटरसायकलवरती घरट्या घालत असतात, याच्यावरती वचक असणं हे आमदारांचं किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींचं हे काम असतं. ज्या शाळेतून उद्याचं भविष्य ठरणार आहे त्याच शाळेभोवती एक व्यसनाधीन विद्यार्थी व्यसनाधीन होत चालला आहे. त्या शाळेभोवती जर व्यसनाधीन लोक तयार झाले तर आपली भविष्याची पिढी कशी घडणार याकडे जाणीवपूर्वक राजकीय लोक लक्ष देत नाही. आणि लक्ष देत नसल्यामुळं अनेक ठिकाणी शिक्षकांवरती ह्या टोकारांचा हात उचलण्याची धाडस झालं. बहुतांश शाळेत शिक्षकही आता ह्या टोकारांना घाबरू राहिलेत. ह्या टोकारांना कोण पाठिंबा देतं याच्याकडं महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे. हे जाणीवपूर्वक किंवा एखाद्या राजकीय लोकांनी त्या व्यसनाधीन लोकांना पाठिंबा देणे हे चुकीचं आहे. आणि हे झाल्यामुळं ही जी परिस्थिती आपल्या विधानसभा मतदारसंघात वाढत आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे. तर तुम्ही आमदार झाल्यावरती ह्यावर काय उपाययोजना कराल? मी आमदार झाल्यावरती प्रत्येक हायस्कूल असेल, छोटं स्कूल असेल, त्याच्यावरती पूर्णपणे CCTV बसवला जाईल. आणि त्याच्यानंतर एक पोलिसांना त्याची नेमणूक करायला सांगितली जाईल का त्या आठवड्यातून एक चक्कर काय होईना त्या हायस्कूलला झाली पाहिजे. त्याच्यामुळं वातावरण शांत राहील, शिक्षकांनाही असुरक्षित वाटणार नाही. हे एक त्याचा चांगला उपयोग होईल. लोकसभेला घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकारण झालं. निलेश लंके साहेब खासदार असता त्यांच्या पत्नीला विधानसभेचं तिकीट मिळालं, यावर आपलं काय मत? सध्या शासनाने लाडकी बहीण योजना आणली.
तीच पद्धत झाली. माझी लाडकी बायको विधानसभेत पाठवायची आणि आपल्या लाडक्या बहिणी खुरपायला पाठवायच्या. आणि स्वतः खासदार झाल्यानंतर स्वतःची बायको विधानसभेत पाठवायची. त्याच्याहीपेक्षा आपल्या तालुक्यात चांगल्या चांगल्या महिला शिकलेल्या आहेत, त्यांना होतं ना आमदार. जर खासदार साहेबांना पहिलीच महिला जर विधानसभेत पाठवायची असेल तर त्यांच्याच पक्षातील एखादी सुशिक्षित महिला सरपंच असेल ना, त्यांना पाठवलं तर काय अडचण आहे. आणि जर चांगली शिक्षण म्हणजे तुम्हाला घराणेशाही चालवायची, घराणेशाही वाढवायची, हे डायरेक्ट स्पष्ट दिसतंयच ना. तुमच्या राजकारणात जर तुम्हाला खरंच पारदर्शक राजकारण करायचं असेल तर तुमच्याच पक्षातील एखादी चांगली सुशिक्षित सरपंच असेल, त्यांना तुम्ही विधानसभेत पाठवू शकला असता आणि चांगलं झालं असतं. त्यामुळं का दुसऱ्याचे सरपंच जे आहेत, जर सरपंच आमदार झाले तर त्यांना जमणार नाही, घराणेशाही नामोष्ट देईल. मग यांना सरळ दिसतंय ना यांची घराणेशाही वाढवायची. हे घराणेशाही वाढवणं समाजालाही घातक आहे. उद्या हे भविष्यात सगळेच पदं आपल्या घरात घेतील समाजसेवेच्या नावाखाली. हे चुकीचं आहे ना. जर ज्याला समाजसेवाच करायची त्यांनी कोणालाही करू शकतात ना ते. पण स्वतःच्या घरातच सगळे पदं ठेवायचे म्हणजे तुम्ही जुन्या लोकांना नावं ठेवणार घराणेशाही म्हणून आणि स्वतःच घराणेशाही तयार केली. आता माझे आमदार निलेश लंके साहेब आता ते खासदार आहेत, तर त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्याकडे आपण कसे पाहतात? हे राजकारणात पूर्ण आरोप करून यांनी निवडणुका जिंकल्या. प्रामुख्याने प्रथम ते माझे आमदार त्यांच्या विरोधात नीट बोलत नाही ह्या भाषेवरती टीका करून करून ते निवडणूक जिंकले, आमदार झाले. आता ते खासदार झाले घराणेशाहीच्या नावावरती, घराणेशाहीतच द्यायचं का असं म्हणून म्हणून ते खासदार झाले. प्रामुख्याने निवडणूक लढवताना त्यांच्या निवडणुकीच्या कुठल्याही यंत्रणेत किंवा त्यांचं निवडणुकीच्या प्रचारात विकासात्मक मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा कुठेही दिसत नाही. फक्त स्पर्धक पुढं उभा राहिला का त्याला डॅमेज कसं करता येईल, त्याच्यावर आरोप कसा करता येईल, खालच्या पातळीवर ते आरोप कसं करता येईल आणि आरोपावरती फक्त निवडणूक लढायची. त्यांच्याकडे तेवढंच व्हिजन आहे. विकासाचं व्हिजन फक्त कधी दाखवलं जातं, निवडणूक जवळ आली का हा रस्ता मंजूर केला, तो रस्ता मंजूर केला. पूर्ण एक आश्वासन दाखवायचं गावाला का मी हे काम करणार, एवढ्या कोटीचं करणार, तेवढ्या कोटीचं करणार. हे फक्त आश्वासनं असतात, प्रत्यक्षात कामं काही कुठं जास्त दिसत नाही.